मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत जर महिला लाभार्थ्यांना शासनाकडून पैसे मिळत असतील तर अशा महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता पैसे मिळतील की नाही, अशा महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित होणार आहेत का, किंवा इथून पुढे किंवा या आधी मिळालेले पैसे त्यांचे घेतले तर जाणार नाहीत ना, तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता या महिन्यामध्ये आपल्याला 24 फेब्रुवारीला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। तर त्या अनुषंगाने तुम्हाला पीएम किसान, नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल ज्या लाभार्थी महिला आहेत, ज्या बहिणी आहेत, त्यांना पैसे मिळतील की नाही याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत। तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही लाभार्थी महिला आहेत त्या महिलांना आता 7वा हप्ता हा वितरित झालेला आहे आणि येत्या 24 फेब्रुवारीला पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना 19वा हप्ता देखील वितरित करण्यात येणार आहे। आता पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत दर 4 महिन्याला लाभार्थ्यांना 2000 रुपये केंद्र शासनाकडून वितरित केले जातात आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही राज्याची योजना आहे, महाराष्ट्र शासनाची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत देखील दर 4 महिन्याला लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये हे वितरित केले जातात। म्हणजे दोन्ही योजनांचे मिळून एका लाभार्थ्याला वर्षाला 12000 रुपये हे वितरित केले जातात। आता बरेचशा महिलांचे कमेंट्स येत होते, आपल्या दुसऱ्या चॅनलवरती देखील बऱ्याचशा महिलांचे कमेंट्स येत होते की आम्ही पीएम किसानचा लाभ घेतो, नमो शेतकरीचा लाभ घेतो, तर आम्हाला लाडकी बहीण या योजनेचे पैसे मिळतील की नाही। तर या ठिकाणी एक तुम्हाला निश्चितपणे मी सांगू शकतो की पीएम किसान सन्मान निधी योजना ही काही मासिक योजना नाहीये। तुम्हाला दरमहा या योजनेचा लाभ मिळत नाही किंवा नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील तुम्हाला दरमहा या योजनेचा लाभ मिळत नाही। आता लाडकी बहीण या योजनेअंतर्गत GR मध्ये सांगण्यात आलेला आहे की दरमहा शासनाकडून मिळणारा जो लाभ आहे, ज्या योजना आहेत त्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळणारे जे 1500 रुपये आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत। तुम्ही शासनाच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त जर लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही। परंतु पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना ही दरमहा चालणारी किंवा दरमहा लाभ देणारी योजना नाहीये, कारण या योजनेअंतर्गत 4 महिन्याला 2000 रुपये लाभार्थी महिला असेल किंवा शेतकरी असतील त्यांना मिळत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 रुपये हे तुम्ही पीएम किसानचा लाभ घेत असाल किंवा नमो शेतकरीचा लाभ घेत असाल तरी तुम्हाला 1500 रुपये हे नक्की त्या ठिकाणी मिळणार आहेत, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। पीएम किसान व नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुम्हाला दर 4 महिन्याला 2,000 रुपये हे दिले जातात। त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा जो लाभ आहे हा लाभ तुम्हाला दर महिन्याला दिला जातो। म्हणून पीएम किसान व नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो तुम्हाला लाभ मिळतो आहे तो तुमचा बंद होणार नाही किंवा तो मिळतो म्हणून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं काहीही होणार नाही। तुम्हाला जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा जर लाभ घेत असाल, आता संजय गांधी निराधार योजना ही दर महिन्याला लाभार्थ्यांना आर्थिक लाभ देणारी योजना आहे, त्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही। परंतु तुम्ही जर पीएम किसानचा देखील लाभ घेता, नमो शेतकरीचा देखील लाभ घेता तरी तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार आहे। संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे आता ज्या महिला या ठिकाणी साशंक होत्या, ज्यांना या ठिकाणी दुविधा होती की आपल्याला पीएम किसानचा हप्ता मिळतो, नमो शेतकरीचा हप्ता मिळतो, तर लाडकी बहीण या योजनेचा हप्ता आता आपला बंद होईल की काय असं ज्यांना वाटत होतं, अशा महिलांनी आता निर्धास्त राहायचं आहे। त्यांना पीएम किसान व नमो शेतकरी सोबतच लाडकी बहीण या योजनेचा हप्ता जो आहे तो 100% चालूच राहणार आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं बिलकुल त्या ठिकाणी कारण नाही। तर अशा प्रकारची ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती। पीएम किसान योजनेअंतर्गत व नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या काही लाडक्या बहिणी सरकारच्या योजनांचा लाभ घेतात अशा बहिणींना देखील लाडकी बहीण या योजनेचा लाभ इथून पुढे देखील सुरूच राहणार आहे, त्यांचा लाभ बंद होणार नाही। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची माहिती होती। सर्व लाडक्या बहिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, ज्या पीएम किसान मध्ये पण लाभ घेतात, नमो शेतकरी मध्ये पण लाभ घेतात, अशा सर्व बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि
व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जेन्युइन अपडेट्ससाठी आताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.